ते अधिवेशन मुख्यतः शिक्षण क्षेत्रामध्ये बहुजन समाजाच्या विरोधामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवून जे षडयंत्र केलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वपूर्ण उद्देश, या ठिकाणी आलेले जे कोणी शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जाऊन आपापल्या तालुक्यांमध्ये जाऊन या संघटनेच्या शाखा बूथ लेवल पर्यंत तयार केल्या पाहिजेत। कारण सांकेतिक दृष्टिकोनातून ज्या घटना घडत आहेत त्या आपल्या समाजासाठी, बहुजन समाजासाठी फार भयंकर स्वरूपाच्या आहेत। भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये मोठं संकट येण्याचे संकेत आहेत। आणि तसे जर संकेत असतील तर ते संकेत आपल्याला जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण उपयोगात आणले पाहिजेत। आणि त्या आधारावर बूथ लेवलचं संघटन उभं केलं पाहिजे। बूथ लेवलमध्ये दोन प्रकारचं संघटन उभं केलं पाहिजे। एक भौगोलिक नेटवर्किंग, जर तुम्ही बूथ लेवलचं युनिट तयार केलं तर ते भौगोलिक नेटवर्किंग मानता येईल। परंतु शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी आणि मायनॉरिटी ह्या लोकांचे कमीत कमी 4 संघटन सोशल नेटवर्किंग मध्ये त्याच बूथमध्ये, कारण आता सरकारने, निवडणूक आयोगाने असं घोषित केलेलं आहे की एका बूथमध्ये 1200 मतदार असतील, म्हणजे 1200 मतदार एका बूथमध्ये असतील तर त्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीचे लोक जर 85% आहेत तर आपण असं गृहीत धरू शकतो की त्या प्रत्येक बूथमध्ये 85% लोक हे आपले असतील, ॲव्हरेज असं आपण मानू शकतो। काही ठिकाणी ते जास्त असू शकतात, काही ठिकाणी ते कमी असू शकतात, परंतु ॲव्हरेज 85% लोक हे आपले असणार। मग भौगोलिक नेटवर्किंग म्हणून बूथ लेवलचं संघटन तयार केलं पाहिजे आणि सोशल नेटवर्किंग मध्ये कमीत कमी एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीच्या 4 शाखा आपण तयार केल्या पाहिजेत। असं जर आपण केलं तर त्या 1200 मध्ये जे आपले बहुसंख्य लोक आहेत त्या बहुसंख्य लोकांसाठी ते संघटन तयार होईल आणि बहुसंख्य लोकांना आपण मोबिलाइज करण्यामध्ये यशस्वी होऊ। आणि यामधून संपूर्ण देशामध्ये 15 लाख बूथ आहेत आणि जवळपास 2 करोड सोशल नेटवर्किंग मध्ये या शाखा तयार होऊ शकतात। म्हणजे याचा अर्थ असा की आपण एक विशाल संघटन या माध्यमातून निर्माण करू शकतो आणि ते विशाल संघटन आपण निर्माण केलं पाहिजे। कारण जी वैचारिक भूमिका आहे ती वेताळांनी तुम्हाला समजावून सांगितली। मी संघटनात्मक मुद्दा तुम्हाला समजावून सांगत आहे, कारण संघटित शक्ती निर्माण करण्याचा मुद्दा आहे। संघटित शक्ती निर्माण केली तर आपले प्रश्न सुटू शकतील। मी भारत सरकारला ही जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवलेली आहे त्यामध्ये आमच्या एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीसाठी ज्या म्हणून जाचक अटी आहेत
त्या जाचकटी रद्द करण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देतो आणि 1 महिन्याच्या नंतर जर त्यांनी त्या जाचकटी रद्द केल्या नाहीत तर मी स्वतः त्या जाचकटी सहित ती न्यू एज्युकेशन पॉलिसी सार्वजनिकरित्या दिल्लीमध्ये सार्वजनिकरित्या जाळण्यात येईल. मी स्वतः जाळीन. कारण उग्र कुठली तरी भूमिका घेतली पाहिजे. कारण या लेवलवर हे धोरण ठरवण्यात येत आहे ते फार प्रचंड आहे, भयानक आहे. मग त्या लेवलची कृती केल्याशिवाय आणि त्या लेवलची कृती करण्याची तयारी करून घेतल्याशिवाय आपल्या समोर काही पर्याय नाहीये. म्हणून मी ही सार्वजनिकरित्या ही न्यू एज्युकेशन पॉलिसी मधील ज्या जाचकटी आहेत सर्वची सर्व न्यू एज्युकेशन पॉलिसी आमच्या विरोधामध्ये असं आमचं म्हणणं नाहीये. देशासाठी एज्युकेशन पॉलिसी आवश्यक आहे. ह्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि जागतिक स्तरावर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला ही त्यांची भूमिका आहे, बरोबर आहे, ते करणं आवश्यक आहे. पण त्यामध्ये मूळ निवासी बहुजन समाजातील लोकांना ज्या जाचकटी आहेत ज्या विस्तृत प्रमाणामध्ये वेताळ यांनी तुम्हाला समजून सांगितल्या त्या रद्द केल्या पाहिजेत. आणि जर रद्द केल्या नाहीत तर जसं मी पूर्वी तुम्हाला सांगितलं ते जाळण्यात येईल. ते सार्वजनिकरित्या आपण ते जाळू, मी ते जाळीन. आणि त्यासाठी ते जाळण्यामुळे मला समजा जेलमध्ये जावं लागलं तर ते मी माझं कर्तव्य समजतो. जेलमध्ये जाणं आता म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. समाजासाठी जेलमध्ये जाणं हे काही दुःखाची गोष्ट नाही. म्हणजे जेलमध्ये मी गुजरातमध्ये जाऊन आलो, त्यामुळे जेलमध्ये समजा प्रश्न सोडवण्यासाठी जेलमध्येच जावं लागलं तर जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तेव्हा आपल्याला हा RT जो कायदा आहे, राईट टू एज्युकेशन कायदा, हा राईट टू एज्युकेशन कायदा मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं याचं नाव राईट टू एज्युकेशन आहे, पण याच्यामध्ये अनेक अटी ज्या आहेत त्या आपल्याला वगळण्याच्या आहेत. म्हणून आपण त्या संबंधामध्ये अशी उग्र भूमिका घेत आहोत. आणि आता भविष्यामध्ये बामसेफच्या बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठं संघटन हे मासेस लेवलवर मोठं संघटन शिक्षकांचं प्रोटॉन हे संघटन राहील देशामध्ये. कारण हे प्रत्येक गावागावामध्ये शिक्षक आहेत, प्रत्येक गावागावामध्ये शाळा आहेत. त्यामुळे प्रोटॉन जे आहे ते गावागावामध्ये पसरवलं पाहिजे. SC ST OBC मायनॉरिटीचे बहुसंख्य लोक ह्या प्राथमिक आणि या शिक्षणामध्ये लोक आहेत. तेव्हा यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे आणि पुढाकार संघटितपणे हे काम करता यावं यासाठी विशिष्ट प्रकारचं प्रोटॉन संघटन आपण उभं केलं आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न मधल्या काळामध्ये आपण सोडवलेत. ते विस्तारानं आमचे कार्यकर्ते जे आहेत यांनी पण सांगितलं आणि मेहताळांनी पण सांगितलं. तेव्हा संघटित शक्तीच्या बळावर प्रश्न कसे सोडवले जाऊ शकतात सांगितलं. पण जेवढं संघटन तुम्ही बनवलेलं आहे त्याच्यापेक्षा मोठं बनवता येऊ शकते, ते बनवलं पाहिजे. मग इथं आलेले जे शिक्षक आहेत त्यांनी आपापल्या भागामध्ये ते संघटन मजबूत करण्याचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आणि तो पुढाकार घेण्यासाठी काय जो तुम्हाला मदत लागेल ती सर्व मदत बेसिक संघटन बामसेफ तुम्हाला करेल आणि सर्व प्रकारचे कार्यकर्ते तुम्हाला तुमच्या पाठीमागे उभे केले जातील. तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची चिंता करू नका. आपण संघटनात्मक दृष्ट्या फार मोठ्या प्रमाणामध्ये विशाल असं संघटन बनवू शकतो आणि त्याच्या बळावर केवळ एज्युकेशन पॉलिसी बदलवू शकत नाही तर या देशामध्ये बदल घडवून आणण्याचं काम सुद्धा आपण करू शकतो. हे काम करण्यासाठी आपण स्वतः तयारी केली पाहिजे. या निमित्तानं मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो. जास्त विस्तारामध्ये सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. बाकी न्यू पेन्शन योजना आहे, त्यानंतर नगरपालिका
माध्यमिक शाळा आणि या संबंधातील सरकारच्या योजना आहेत, पेन्शनच्या योजना आहेत, त्या जर नसतील तर त्या संबंधातील कारवाई भविष्यामध्ये संघटित शक्तीच्या बळावर आपण करू शकतो. 8वा वेतन आयोग, राज्यातील शिक्षकांना 7व्या वेतन आयोगातील 10-20-30 ची आश्वासित प्रगती योजना लागू न करणे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे आणि त्यासाठी सुद्धा संघटित शक्ती वाढवली पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व उच्च शिक्षणाचे संपूर्ण खाजगीकरण, हे खाजगीकरण हे आपल्या लोकांसाठी भयंकर आहे. सरकार आपल्या देशातील नागरिकांना शिक्षण देण्याच्या धोरणापासून स्वतःला अलिप्त करत आहे. भारत सरकारचं इन्कम वाढत आहे. काही दिवसापूर्वी भारत सरकारचं बजेट हे 42 लाख करोड रुपयाचं होतं. बऱ्याच लोकांना 42 लाख करोड रुपये किती होतात याच्यावर विचार करून सुद्धा कळत नाही. शिक्षकाला सुद्धा कळते की नाही मला थोडासा डाऊट आहे. मलाच कळत नाही तर शिक्षकाला काय कळणार आहे? मी जास्त विचार करतो तरी मला कळत नाही. 42 लाख करोड किती होत आहे हे कळतच नाही. 42 लाख करोड काही दिवसापूर्वीच आहे. त्याच्या आता ते 50-60 लाखापर्यंत गेलं असेल. म्हणजे एका वर्षाचं इन्कम आहे भारत सरकारचं. एवढा टॅक्स जमा होतो भारत सरकारचा. राज्य सरकारचा वेगळा टॅक्स जमा होतो. महानगरपालिकांचा टॅक्स वेगळा जमा होतो. जिल्हा परिषदेचा वेगळा टॅक्स जमा होतो. तालुका पंचायतीचा वेगळा टॅक्स जमा होतो. ग्रामपंचायतीचा वेगळा टॅक्स जमा होतो. आणि हा सर्व टॅक्स मार्च एंड पर्यंत दरवर्षी गोळा करावा लागते आणि खर्च करावा लागते. इतका पैसा, प्रचंड प्रमाणामध्ये पैसा येतो. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जो पैसा आहे हा पैसा विकास कामावर खर्च जर झाला तर आपल्या अविकसित लोकांचा विकास करणं जास्त दूर नाहीये. पण त्यासाठी ज्यांच्या नियंत्रणामध्ये हा पैसा येतो ते लोक या पैशाचा विनियोग विकासासाठी करताना दिसत नाहीत. तो पैसा डायव्हर्ट केला जातो, चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट केला जातो आणि म्हणून वेगानं जो लोकांचा आणि देशाचा विकास व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि याबद्दल बीजेपी आणि काँग्रेस आणि बीजेपी यांचं एकमत आहे. सारखंच आहे ते लोक. कारण ह्या सर्व गोष्टीला चालवणारे लोक, विचार करणारे लोक एकाच सामाजिक घटकातून पुढे येतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून यामध्ये फार मोठा बदल होईल असं आपल्याला म्हणता येत नाही. तेव्हा आपल्याला निश्चितपणे यासाठी संघटित शक्ती निर्माण करून बदल घडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा या ठिकाणी राज्यभरातून जे शिक्षक आलेले आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की बामसेप या बेसिक संघटनेच्या माध्यमातून देशभर हे करत आहो आम्ही. जसं तुमच्यासाठी महाराष्ट्रात करतोय तसं सर्व देशातील राज्यामध्ये चालू आहे. हे बामसेप बेसिक संघटन मी वयाचं 19व्या वर्षापासून करतोय. आता माझं वय 68वं वर्ष चाललेलं आहे. म्हणजे जवळपास 49 वर्ष झालेत मी हे सातत्यानं करतो. एवढा 5 दशकाचा वेळ लावल्यामुळे एवढं मोठं संघटित शक्ती निर्माण झालेली आहे. 625 जिल्ह्यामध्ये आणि 32 राज्यामध्ये. फक्त ब्रह्मदेशाच्या बॉर्डर जवळ आणि बांगलादेशाच्या बॉर्डर जवळचे 4 राज्य शिल्लक आहेत. ते शिल्लक राहिलेले राज्य सुद्धा काही दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयत्न न करता हे सर्व बघून सोशल मीडियामध्ये बघून ते सुद्धा उभे होत आहेत. सोशल मीडिया म्हणजे हे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्या बातम्या येत नव्हत्या. पण सोशल मीडियामध्ये आपल्याच बातम्या असतात, बाकीचा कोणाचं काहीच नसते. दिवसभर आपले लोक आपल्याच बातम्या टाकत असतात आणि दिवसभर त्या आपल्याच लोकांचं चालत राहते. त्यामुळे हा सोशल मीडिया हे आपल्यासाठी वरदान ठरलेलं आहे. सोशल मीडियाचा वापर
प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे. प्रत्येक शिक्षक हा मीडिया कर्मी झाला पाहिजे. म्हणजे त्यांनी तो मीडिया म्हणून स्वतःला तयार केलं पाहिजे आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण त्याला जे जे वाटते ते लिहिलं पाहिजे, डेली लिहिलं पाहिजे आणि ते देशभर पसरवलं पाहिजे. योजनाबद्ध पद्धतीने सोशल मीडिया चालवणारे 15 लाख लोक आम्ही तयार करत आहोत. म्हणजे ब्राह्मणांजवळ जो प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यापेक्षा मोठा मीडिया, 15 लाख लोक सक्रियपणे काम करणारा मीडिया आम्ही तयार करत आहोत. कारण हे संपूर्ण देशामध्ये नेटवर्क असल्यामुळे हे करू शकतोय आपण. एवढं दुसरे लोक करू शकत नाही. 5 दशकाचा वेळ मी माझं आयुष्य याच्यामध्येच लावल्यामुळे हे आपण करण्याच्या लायकीचे झालेलो आहोत. हे आपण करू आणि त्यामधून फार मोठ्या प्रमाणामधला मीडिया जर तयार झाला तर आपला आवाज दररोज संपूर्ण देशामध्ये आपण पसरवू शकतो. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जे आजपर्यंत होत नव्हतं ते आपण करू शकतो. तेव्हा ह्या गोष्टीमध्ये शिक्षकांनी सुद्धा सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. जास्त न सांगता एवढंच सांगून बाकी विस्तारामध्ये वेताळ यांनी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. एवढंच मी म्हणतो. धन्यवाद.